अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। अद्याप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीला वेग दिला आहे। हातकणंगले तालुक्यातील रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार राजीव आवळे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट राहुल आवळे हे उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी जनसंपर्काची धडाकेबाज सुरुवात केली आहे। अद्याप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जरी जाहीर झाला नसला तरी इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच मोर्चे बांधणीला वेग आला आहे। अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार राजीव आवळे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट राहुल आवळे इच्छुक असून त्यांनी जनसंपर्काला सुरुवातही केली आहे। त्याच अनुषंगाने रविवारी सकाळी रुई तालुका हातकणंगले येथे चाय पे चर्चा उपक्रम राबवून मतदारांशी हितगुज करताना आम्ही स्थानिक उमेदवार असल्याने मतदार आमच्याच पाठीशी राहतील असा विश्वास व्यक्त केला। माजी आमदार राजीव आवळे, इचलकरंजीचे माजी नगरसेवक अब्राहिम आवळे आणि इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट राहुल आवळे यांनी रविवार रोजी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली। त्यानंतर चाय पे चर्चा हा अभिनव उपक्रम राबवून गावातील मतदारांशी थेट संपर्क साधत विविध विषयांवर संवाद साधला। यावेळी माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, रुई जिल्हा परिषद मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या तिळवणी या गावचे आम्ही मतदार आहोत। रुई आणि परिसरातील गावांशी आमच्या कुटुंबाचा अनेक वर्षापासून घनिष्ठ संबंध असून स्थानिक उमेदवार म्हणूनच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही ॲडव्होकेट राहुल आवळे यांना उतरवत आहोत। महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आम्हाला भक्कम पाठबळ असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। ॲडव्होकेट राहुल आवळे यांनीही मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी राजू बेनाडे, अजिम मुजावर, बाबासाहेब मकुभाई, अवधूत कुलकर्णी, सुनील वडगावे, सुधीर भोकरे, सागर खाडे, पांडुरंग जाधव, विनय आवटे, सर्जेराव पाटणकर, शिवाजी झपाटे, दिलावर नदाफ, कुमार किल्लेदार, शास्त्री सकटे, सागर गवाणे, असलम पठाण, दीपक उपाध्याय, अप्पासाहेब चाडके, प्रतीक धड्डे आदीसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चाय पे चर्चेचा अर्थ असा आहे की आज रविवार आहे आणि गावातले सगळेच लोक आज एकत्रित भेटले। सकाळ सकाळी सगळे लोक चहा नाश्त्याच्या निमित्तानं चौकात एकत्रित जमतात। त्या निमित्तानं सगळ्यांचा संपर्क करावा आणि गप्पा माराव्यात, गावातली काही प्रश्न लोकांच्या भावना समजावून द्याव्यात या उद्देशाने आज चाय पे चर्चेला आज नियोजन केलंय। आणि या निमित्तानं सगळेच गावातली सगळे, मग कुठल्या पक्षाचे नाही, सर्व पक्षी आज योगाने कुणालाही निमंत्रण न देता सगळेजण आज चौकात एकत्रित होते। तर ते सगळेजण मोठ्या उत्साहानं आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। सगळ्यांनी मनापासून सगळ्यांनी आमचं स्वागत केलंय। आम्ही सगळ्यांच्या गाठीभेटी आणि संपर्काच्या दृष्टिकोनातून चाय पे चर्चेचा कार्यक्रम ठेवलाय। येणाऱ्या दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असणार, त्याच्याविषयी राष्ट्रवादी पक्ष म्हणून असेल किंवा महाविकास आघाडी काय संकल्प असेल आपला? महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद, रुई जिल्हा परिषद लढवणार आहे। यामध्ये आमचे सगळे मित्र पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटना, आमचे सगळे मित्र पक्षाच्या वतीनं आम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे। त्यातला अजून आचारसंहिता लागायच्या, निवडणूक कधी जाहीर होणार आहे अजून माहित नाही, पण तरी सुद्धा आम्ही तयारी करायला लागलोय, लोकांच्या गाठीभेटी घ्यायला लागलोय। तसं रुईचा आणि आमचा संबंध खूप जुना आहे आणि पूर्वीचा आहे आणि रुईचा आणि आमचं आवळे परिवाराचं फार जुनं ऋण पासून ते आतापर्यंत, म्हणजे सगळे त्याचे साक्षीदार आहेत। तसं रुईचा जुना जो गोतावळा आहे, आम्हाला रुई हे काय नवीन नाही आणि मला तर अभिमानानं सांगायला वाटेल की आमचं मतदान तिळवणीमध्ये आहे। आम्ही तिळवणीमध्ये सोसायटीला मतदान करतोय। रुईमध्ये तिळवणीतच आम्ही सगळ्या विधानसभा, लोकसभा, ग्रामपंचायतीला आम्ही तिळवणीत मतदान करतोय। तसं आम्ही स्थानिक तिळवणीचा आहे आणि कारभार आमचा रुईचा आहे। आम्ही उचल्या उमेदवार म्हणून तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।